खाखरफळी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दमदार प्रचार दौरा। आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराची गती अधिक वाढवली आहे। या मोहिमेचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच प्रभाग क्रमांक 6 चे अधिकृत उमेदवार शिरीष प्रजापत व उर्मिला आगडे यांच्या नेतृत्वात खाखरफळी परिसरात भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार दौरा पार पडला। सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग, घोषणांच्या गजरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि परिसरातील उत्साही वातावरणामुळे प्रचार दौऱ्याला विशेष ऊर्जा लाभली। उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। भेटीदरम्यान नागरिकांनी रस्ते बांधणी, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक सुविधांसह विविध स्थानिक प्रश्न मांडले। त्यावर प्रतिसाद देताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट केला। शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस व परिणामकारक कामे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 6 मधील प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत शिरीष प्रजापत आणि उर्मिला आगडे यांनीही नागरिकांना आश्वस्त केले। खाखरफळी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले। प्रचार दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, तरुण स्वयंसेवक आणि विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास हवा, राष्ट्रवादीच हवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। स्थानिक नागरिकांमध्ये जयवंत जाधव तसेच प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार शिरीष प्रजापत व उर्मिला आगडे विजयी होतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे। बसलेले आहेत आपण फक्त सर्व या नवापूर शहरातील मायबाप जनतेला माझी विनंती आहे की सर्वांनी पॅनल टू पॅनल 1 ते 11 या प्रभागात घड्याळ या चिन्हावर मतदान करून येत्या 3 तारखेला आपली राष्ट्रवादीची सत्ता नवापूर नगरपालिकेत बसली पाहिजे। कारण 100 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना ही नवापूर शहराला भरतभाऊ व चंदूभैया यांनी मंजूर करून आणले। तसेच येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये 200 कोटी रुपयाची अमृत योजना ही मंजूर करून नवापूर शहरातील रस्ते, गटार, वीज, ज्या समस्या आहेत, ओपन प्लेस, ज्या कॉलन्यांमध्ये ओपन जागा आहेत त्या ओपन प्लेसमध्ये लहान बालकांसाठी, वयस्कर माणसांसाठी गार्डन बनवले जातील। सर्व या शहराचा विजन आम्ही ठरवलं आहे आणि त्या विजन प्रमाणे जो शब्द देऊ त्या शब्दाप्रमाणे लवकरात लवकर पूर्ण करू। म्हणून माझी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला या नवापूर शहराची सेवा करण्याची संधी द्यावी ही सर्वांना नम्र। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।